नमस्कार, मी रजनी. फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. कुपवाडमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पिस्टलसह 3 सराईत आरोपी जेरबंद. 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगली जिल्ह्यातील कुपवाड परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी पिस्टल, जिवंत काडतुसे, चाकू आणि एडका असा एकूण 1,32,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई MIDC कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 मार्च रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने सापळा रचला. पिस्टन मेनन चौक ते सह्याद्री स्टार्च कंपनी रोडवर BSNL ऑफिसजवळ संशयित 3 इसम ॲक्सेस दुचाकीवर थांबलेले दिसले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मारुती विलास शिंदे, सरफरोश असलम समलेवाले आणि प्रथमेश आनंदा माने अशी आहेत. हे तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल, 2 जिवंत काडतुसे, 1 चाकू, 1 एडका आणि ॲक्सेस दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. मुख्य आरोपी मारुती शिंदे याने हे पिस्टल अलकुड येथील एका व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली दिली असून परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रे बाळगल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास MIDC कुपवाड पोलीस करत आहेत. सांगली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.